हाय हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे धनश्री मेहंदी आर्टिस्ट. तर आज आपण पाहणार आहोत फ्री मेहंदी क्लासेसचा डे आहे 11 आणि धनु मेहंदी क्रिएशन हे माझं इंस्टा पेज आहे. तर आपण आज पाहणार आहोत बेसिक ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत आपल्या त्या आज आपण पाहणार आहोत. तर मला एका ताईंची कमेंट आली होती की मेहंदीचा कोन कसा पकडायचा. तर आपण ते व्हिडिओच्या लास्टच्या शेवटी मी ते दाखवणार आहे. तर आपण आजच्या दिवसाला सुरुवात करूया डे 11च्या. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. छान अशा कमेंट करा. मला पण उत्साह येईल तुम्हाला अजून नवनवीन डिझाईन दाखवण्यासाठी. आपल्या बेसिक गोष्टी झाल्या की आपण मस्त असे हँडवर डिझाईन ड्रॉ करून दाखवणारच आहोत. तर हे पहा, आज मी तुम्हाला दाखवणार आहे डे 11च्या सगळ्या एलिमेंट्स जे आहेत त्या. आणि खरंच या व्हिडिओ बनवण्यासाठी खूप कष्ट आहेत. तर प्लीज माझ्यासाठी एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर हे पहा, आता मी डे 11चं मी ड्रॉ करून दाखवणार आहे. तर बेसिक ज्या एलिमेंट आहेत पण तुम्ही ह्या मन लावून करा. आणि खूप मोठे व्हिडिओ होतात पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते, हे कुणीही दाखवत नाही. आणि ह्या ज्या मी बॉक्सेस क्रिएट केले ते 5x5चे आहेत. हे पहा, मी माप पण व्यवस्थित असं स्केलने माप घेऊन दाखवत आहे. पण तुम्ही ह्या ज्या आहेत त्या 3x3च्या करा, म्हणजे लाईन स्ट्रेट येण्यासाठी. हे पहा, मी पण खूप दिवसांनी अशा स्टँडिंग लाईन काढत होते, त्यामुळे थोडंसं माझ्याकडून गडबड झालेले. तर मला हे म्हणायचं आहे तुम्हाला की रोज प्रॅक्टिस करावी लागेल, कधीही करून चालणार नाही. व्यवस्थित आलं आहे पण थोडंसं हे झालं आहे, तर तुम्ही समजून घेऊ शकता. तर हे पहा, माझ्या आता उभ्या ज्या लाईनी आहेत त्या क्रिएट खालून वरती आणि वरून खाली तुम्ही दोन्ही बाजूने प्रॅक्टिस करा. एकदम सुंदर अशा डिझाईन्स येतील. तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, छान अशा कमेंट करा. आणि प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मी तुमच्या देत जाईन. हे पहा, आडव्या लाईनी माझ्या किती सुंदर येतात बघा तुम्ही, ह्या स्लिपिंग लाईन ज्या आहेत त्या. तर ह्याला प्रॅक्टिस करावी लागते. मी उभ्या लाईनची कधी प्रॅक्टिसच केली नाही खरं सांगायचं तर, आडव्या लाईनीची पण तिरक्या लाईनींची ह्या. तर हे पहा, मस्त अशा मी लाईन क्रिएट करून घेतलेल्या आहेत. आता मी तिरक्या काढत आहे. हे पहा बघा, ह्या पण किती सुंदर येत आहे. आणि म्हणजे ही एकदा आणि एकदा हात बसला ना तर इतक्या सुंदर डिझाईन पण यायला लागतील की तुम्हालाच तुमच्यावर विश्वास बसणार नाही की हा बाबा की आपण डिझाईन काढू शकतो वगैरे. तर हे पहा, मस्त असं माझा तो पण तिरक्या पण लाईनी काढून झालेल्या आहेत. आता अशा तिरक्या काढायच्या. एकदा ह्या बाजूने काढल्यात, आता ह्या बाजूने काढून घ्या आणि व्यवस्थित अशा लाईन ड्रॉ करा. हे पहा, कुठं जागा राहिलेली मी तिथं क्रिएट करून घेते लाईनी. तर मस्त अशा. तर व्हिडिओ पाहत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या. छान असा सपोर्ट करा, म्हणजे मला पण खूप छान असा उत्साह येईल. मी एक उद्या आपण ब्रायडल कोन बनवणार आहोत. तर तुम्हाला कुणाला जर तो ब्रायडल कोन कसा बनवायचा मेहंदीचा तो जर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये टाईप करा की ब्रायडल कोन बघायचा आहे किंवा व्हिडिओ अपलोड करा म्हणून. तर मी नक्की करेन. हे पहा, आपल्या इकडे तोपर्यंत जिगजॅगच्या लाईनी पण चालू झालेल्या. जिगजॅगच्या लाईन ह्या आता 4 पहिले बॉक्स. आणि तुम्ही हे म्हणजे सोपं वगैरे आहे असं समजू नका, काढताना समजेल की काय आहे आणि काय नाही. तर तुम्ही असं मनावर घेऊन करा व्यवस्थित असे. हे पहा, तर हे पहा, मस्त असे डिझाईन मी तुम्हाला. आणि हे बेसिक काढलं तरच तुम्हाला नंतर डिझाईन काढायला येऊ शकते. आणि हे तुम्ही जिगजॅग वगैरे आहे नाही, कशात यूज करायचं, कुठं यूज करायचं, हे मी पुढं तुम्हाला मी जसं आपली डिझाईन पुढं जाईल, म्हणजे आपण काढत जाऊ जसं तसं मी तुम्हाला सांगेनच की हे कुठं म्हणजे यूज होणार आहे ते. तर हे पहा, मी आता आपले 6 बॉक्सेस क्रिएट करून झालेले आहेत. हे पहा, आणि हे शेप आहे. हे पहा, थोडासा असा कर्व द्यायचा आणि डॉट बघा व्यवस्थित मी कसे देते. हे पहा, एकदा मेहंदीचा कोन टेकवला की प्रेशर देऊन मेहंदीचा कोन सोडायचा आहे, त्याला गिरगिटा करत बसायचं नाही. हे पहा बघा किती सुंदर असं दिसतंय. तर तसं करा तुम्ही. हे पहा, एकदम व्यवस्थित.
हे पहा मी दाखवले डॉट कसा द्यायचा, तुम्हाला दिसतच असेल. हे पहा, आणि एकदम लहान मोठे छोटे छोटे असे बॉक्सेस तुम्ही बॉक्सेस पण काढू शकता, किंवा हे पहा आता हे ड्रॉप्स पण असे काढायचे नाही, बॉक्सेस काढू शकता किंवा डायरेक्ट पण तुम्ही बॉक्सेस न काढता करू शकता. हे पहा आता मी हे पहा 4 बाजूने पहिला 4 ड्रॉप्स काढून घेतलेले आहेत. हे पहा, आणि आता असे त्याच्यामध्ये मध्ये हे पहा मस्त असं फ्लावर आपलं तयार झालेलं आहे. तर असं पण काढू शकता, आणि ते मी वरती दाखवलं तसं काढायचं नाही. एकदम सुंदर सुंदर हळूहळू व्यवस्थित अशा डिझाईन तुम्ही क्रिएट करून घ्या. हे पहा, तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपले जर व्हिडिओ आवडत असतील तर छान अशी एक कमेंट तुम्ही कोणतीही टाईप करा, आणि मस्त असं आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण ब्रायडल कोण बनवणार आहोत, तर त्याचा व्हिडिओ अपलोड करू दे की नको हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हे पहा, हे चेक्स तर साधे नॉर्मल आहेत म्हणून मी एवढं काही हे केलं नाही, तरी पण तुम्हाला दाखवले चेक्स. आणि कसे तिरकेच चेक्स करायचे, उभे चेक्स करायचे नाहीत. शर्टावर वगैरे उभे चेक्स असतात तसे करायचे नाही, ते तिरके चेक्स हातावर आपण करतो तसे. हे पहा, आता इथे पण मी 4 लाईन अशा क्रिएट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर थोडासा गॅप ठेवून परत 4 लाईन, आता थोडासा गॅप ठेवून परत 4 लाईन क्रिएट करूया. हे पहा, आणि आता अशा तिरक्या परत 4 लाईन, अशा तिरक्या झाल्या, आता अशा तिरक्या. हे पहा, आता अशा तिरक्या 4 करून घेऊया. आणि हे चेक्स कुठे वापरायचे, कसे वापरायचे, भरपूर साऱ्या आपण डिझाईन घेऊन आलेलो आहोत. तर आपल्या व्हिडिओ पुढचे सुद्धा पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि मेन गोष्ट सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आपला आला की आपल्याला नक्की समजेल. जे मी डॉट दिलेले आहेत त्याच्यामध्ये डिझाईनसुद्धा ड्रॉ करू शकतो आपण. मी डिझाईनचं नंतर दाखवते, फक्त आज बेसिक गोष्टी ज्या माझ्याकडून राहिलेल्या होत्या त्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तर म्हणजे तुम्ही हे डिझाईन काढताना पुढं जर डिझाईन काढायला तर ह्या गोष्टीसाठी तुमचं अडून बसून ह्यासाठी मी आज पण तुम्हाला दाखवलेलं आहे. हे पहा, मस्त अशा वाईन्स वगैरे क्रिएट करून दाखवलेल्या आहेत. हे पहा, तर मी आज त्या ताईंना सांगते की आपण हे पहा झालेलं आहे आपलं. तर मस्त असं कोण कसा धरायचं. हे पहा, पहिला कोण आपला केवढा असावा, तर आपल्या ज्या अंगठा आणि अंगठ्याजवळच्या बोटाला म्हणजे झेपेल इतकाच कोण तुम्ही बनवा पहिल्यांदा. हे पहा, आणि कोण लहान लहान स्लिम बनवायचे आहेत, कोण खूप मोठे बनवायचे नाहीत. हे पहा, मी व्हिडिओत पण तुम्हाला दाखवते. आणि कसं धरलं आहे, 3 बोटांमध्ये मी धरलेलं आहे. हे पहा, तसं पण धरू शकता. हे पहा, कोण कसं धरतं, कोण पेन्सिलसारखं धरतं, आपण जसं पेन्सिल धरतो. हे पहा, मी कसं धरलं आहे तुम्हाला दिसतंय. जे मधलं आपलं 5 बोटामधलं जे मधलं बोट आहे त्यावरती मी कोण ठेवलेला आहे, आणि अंगठ्याच्या शेजारच्या बोटांनी प्रेशर देत मी डिझाईन करत आहे. हे पहा, खाली हात असा ठेवून पण तुम्ही क्रिएट करू शकता. कोण तसं क्रिएट करतं, कोण तसं. हे पहा, मी तुम्हाला दाखवते हात खाली पण ठेवून. एक हात आपला डावा हात खाली ठेवायचा आणि उजव्या हाताने आपण क्रिएट करू शकतो. हे पहा, तशा डिझाईन पण मी अजिबात नाही तसं करत नाही. मी एक हात माझा साईडलाच असतो आणि एका हातानेच मी हे पहा डिझाईन काढते. पण तुम्हाला एक हात मी खाली ठेवून आणि क्रिएट करून दाखवते. हे पहा, आपले डिझाईन मी तुम्हाला दाखवेपर्यंत हे पहा, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्या खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, तर कुणीही मिस करू नका. तर हे पहा, दाखवते मी एक हात बाजूला ठेवून पण तुम्हाला दाखवलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा छान छान अशी. बाय, टेक केअर.